सामन्याला करूया सुरुवात. 4 षटकांची मॅच असेल. पहिल्या फेरीतीला तिसरा सामना आपला भेटीसाठी. फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय स्ट्राईकला युसुफ, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय युसुफ. दोन युसुफ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी. त्यांच्या समोर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल मुस्तफा. मुस्तफाचा पहिला बॉल. रनअपमध्ये तेवढासा प्रॉब्लेम आपण पाहतोय. पहिली पॉवर प्लेची ओव्हर त्याला हाताळायची आहे. पॉवर प्लेचं महत्त्वाचं त्याचं षटक आपण बघणार आहोत. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं कशा पद्धतीच्या धावा या जमा केल्या जातील, कशा पद्धतीनं धावा बनविल्या जातील हे जरूर आपल्याला पाहायचं आहे. एका बाजूला टीम आपण पाहतोय यसर 11 मसळा, त्यांच्या विरोधामध्ये नागाव बोरली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हवेमध्ये खेळण्याची चूक पहिल्याच बॉल वरती केली आहे. वाह, अप्रतिम झेल तिथे टिपला गेला. पहिला धक्का, बॅट्समन आउट. आणि त्याच वेळेला पहिल्या चेंडूवरती मोठी सफलता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील अरसलान. अरसलान आणि युसुफ. एका युसुफनं आपण पाहिलं तर 7 सोडली दुसऱ्या युसुफची. पहिलाच बॉलवरती विकेट गमावला. खऱ्या अर्थानं टीम आपण जर पाहिलं तर यसर 11 मसळा या संघानं जिंकायचं असेल तर मैदानावरती तर विकेट्स तुमच्या खूप महत्त्वाच्या राहतील. कालसुद्धा आपण पाहिलं 234चा पाठलाग चालू होता. मुंबई इंडियन्सच्या एका मागोमाग विकेट्स ज्या गेल्या ना, तब्बल 171 या आकड्यावरतीच थांबवलं गेलं. विकेट्स महत्त्वाच्या होत्या. सूर्यकुमारची बॅट बोलत होती. तिथे जर विकेट गेला नसतं तर तेवढ्या सुद्धा धावा बनवल्या जाऊ शकल्या असत्या. मोठा फटका ऑन साईडला, चांगला फटका सजवला. आणि त्यानंतर आपण पाहतो मिड विकेटच्या दिशेला मिस फील्ड. खराब फिल्डिंग, स्वतःला सावरलं, पुन्हा थांबवलं आणि त्यानंतर बॉलची फेक केली. विकेट्स बद्दल आपण म्हणत होतो आणि आपण बराच अनुभव घेतला या सुद्धा खेळपट्टीचा. पहिल्या दिवसामध्ये जो संघ जवळपास 4 षटकांमध्ये 80+ असेल, 60+ असेल धावा मारत होता, त्याच संघाला 5 षटकामध्ये फक्त आणि फक्त 67 आकड्यापर्यंतच पोहोचता आलं. हे विसरून चालणार नाही. नाव होता IN 11 सनी बॉईज संघ. क्वालिफायच्या मॅचमध्ये त्यांना दमछाप झाली. 67 धावा तब्बल 5 षटकामध्ये त्यांनी बनवला. का जमवला केला तर ज्या वेळेला आपण जर पाहिलं तर महत्त्वाचे जे फलंदाज नाझीम असेल, सर्व दिग्गज फलंदाज पटापट आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर जाताना पाहिले. हा चांगला फटका आहे ज्या वेळेला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉल सीमारेखेच्या बाहेर षटकार. दोधी पण आता चांगला थटणीची फलंदाजी व्हायला सुरुवात झाली आहे. षटकार आला, मॅचमध्ये धावा आलात. 8 धावा धावफलकावरती बघायला मिळतील. 3 चेंडूंचा खेळ संपला. पूर्वार्धाचा खेळ चालू. पहिल्या बॉलवरती जरूर विकेट आला. दुसऱ्या बॉलवरती लगेचच आपण पाहिलं तर 2 धावा धावून काढला गेला. आणि तदनंतर आलेला हा महत्त्वाचा षटकार कितपत धावा देऊन जाईल या संपूर्ण मॅचमध्ये. धावा होणं गरजेचं आहे आणि धावा येणं गरजेचं आहे. पुढचा बॉल हा ट्रॅकर होता ज्या वेळेला नक्का तोंडा जवळून जाणारा चेंडू, कानाच्या अगदी जवळून जाणारा चेंडू होता. फलंदाज आपण जर पाहिलं तर अरसलानला विचारलं गेलं क्या हाल आहे, अशा पद्धतीचा हा चेंडू.
डॉट बॉल आणि संघाची सांगता आपण जर पाहिली तर कशा पद्धतीनं होईल हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेरून आणि त्याच वेळेला चांगल्या वेगाचा बॉल होता. फलंदाजाकडे या चेंडूचं उत्तर नव्हतं खऱ्या अर्थानं जे प्रश्न विचारलं गेलं चेंडूच्या माध्यमातून. डॉट बॉल आला बॅक टू बॅकचा दुसरा चांगला तटणीचा बॉल. 5 चेंडू अखेर टीमची धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 या आकड्यावरती. हा ट्रॅकर इथे चांगला फटका पुन्हा एकदा डिपेस्ट्रा कव्हरला सजवला. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे पळताना पाहायला मिळतील. तद्वर दोन्ही फलंदाजाने पळून तिथे 2 धावा अर्जित केल्यात. षटकाची सांगता पहिलं षटक संपुष्टामध्ये आल्यानंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर विचार केला ना तर 1 षटकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 या आकड्यावरती पोहोचली आहे. 10च्या सरासरीनं तुम्ही जर पुढे गेला 40पर्यंत जास्तीत जास्त पोचाल आणि तदनंतर 41चं टार्गेट सेट होऊ शकतो. पण तिथून पुढे तुमची गाडी जे सेकंड आणि थर्ड गिअरवर चालते तिला टॉप गिअरवरती जर टाकली ना तर इथून 10 आलात पुढे आपण 20च्या सरासरीने चाललात तरीसुद्धा 70पर्यंत पोहोचू शकता. ती व्यूहरचना तुम्हाला आखावी लागेल आणि ती प्लॅनिंग तुम्हाला करावी लागेल. त्याच्यासाठी आपण याआधी 10 मिनिटं वेळ दिला होता. आता टीम मिटिंग नको ही विनंती करतोय. स्पीडअप घ्या दोन्ही संघाला विनंती असेल. यानंतर आपल्याला अजून एक दुसऱ्या फेरीचा शेवटचा सामना खेळवायचा आणि तदनंतर क्वालिफायची मॅच म्हणजे ही मॅच आणि तदनंतर अजून 2 मॅचेस आपल्या बाकी आहेत. याची नोंद दोन्ही टीमने घ्या. त्या उन्हामध्ये आपण खेळतोय जेवढं फास्ट खेळू तेवढंच आपल्या टीमसाठी आणि आपल्या शरीरासाठी पोषक असेल. स्वतःची काळजी घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळा. जास्तीत जास्त उन्हापासून आपण दूर जाण्याचा विचार करूया. तिथे आपल्याकडे फक्त 20 मिनिटामध्ये आपल्याला पहिलं सत्र समाप्त करायचं आहे. 40 मिनिटामध्ये कंप्लीट आपल्याला पूर्ण मॅच करायची आहे. त्याच्यासाठी स्पीडअप तुम्ही घेणं गरजेचं आहे आणि तो स्पीडअप घ्या ही सातत्यानं आम्ही विनंती करतोय. वेळ आपल्याकडे वाचला तर आपण जास्तीत जास्त षटक पुढे वाढवतो. पण इथे आपल्याकडे वेळ जर कमी राहिला तर इथूनही आपल्याला षटक कमी करावे लागतील याची नोंद घ्या. काल आपण पाहिलं तर जवळजवळ आपल्याला एक चेंडू कमी करावे लागले होते. 1 ओव्हर आपण 5 बॉलची फक्त खेळवत होतो. आज तसं काही करावं लागणार नाही याचा विचार करून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळा. शेवटचे अजूनही 18 चेंडू येणं बाकी आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आपण जरूर पाहिल्यात. नवीन गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक आपण पाहिलं तर 2 साठी वैयक्तिक पहिलं संघासाठीचं हे षटक असणार आहे. दुसरं नाव आहे इब्राहिमचं षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं वैयक्तिक. हा चांगला फटका आहे. डीपला क्षेत्ररक्षक नाही आहेत. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे पळताना पाहायला मिळतील. शॉर्ट पॉईंटवरून वेग धरला पण तदनंतर 1 धाव कंप्लीट केल्यानंतर दुसरीचा कॉल केला जातोय. त्याच वेगानं 2 धावा कंप्लीट सुद्धा केल्या जातात. चांगल्या पद्धतीची रेन द विकेट चांगलं कॉम्बिनेशन 2 बॅट्समनमध्ये. खऱ्या अर्थानं पहिला फलंदाज आपण पाहिलं तर युसुफ मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर खेळीला सावरण्याचं काम खऱ्या अर्थानं या 2 फलंदाजांनी केलं. खेळीला सावरणं गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळता त्यानंतर एकामेकाला साथीला घेऊन तुम्हाला पुढे चालायचा. जर असेल तुमच्या संघाची साथ तरच होईल समोरच्या टीमवरती मात. आणि तुम्हाला जर मात करायची आहे तर तुमची साथ खूप महत्त्वाचं आहे. तुमचं कॉम्बिनेशन तुमचा टीम वर्क हा खूप महत्त्वाचा राहील आणि तोच चांगल्या दर्जाचा आतापर्यंत या 2 बॅट्समनमध्ये बघायला मिळाला. हा ट्रॅकर शॉट लढवा बॅटनं फटका सजवला पण या फटक्यावरती किती धावा मिळतील. पंचांचे आमचे इशारे येणं बाकी आहेत. पंचांचा इशारा आला 2 धावेचा. या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर पुढे सरकेल आणि त्याच वेळेला 14 धावा पुन्हा धावफलकावरती बघायला मिळतील. चौदा धावा आतापर्यंतच्या स्कोरकार्डवरती. अजून या षटकातील विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये 4 धावा खर्ची घातला इब्राहिमनं. हा तिसरा बॉल. हा ट्रॅकर बॅकफूट लावून पंच केला. चांगला पद्धतीचा फटका डिपेस्ट्रा कव्हरला पण तिथे व्यूहरचना आखली आहे. क्षेत्ररक्षण परफेक्ट सजवलंय खऱ्या अर्थानं.
ज्या पद्धतीची गोलंदाजी होती ना त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलं. कौतुकास्पद खेळ इब्राहिमचा राहिला. पण आता खऱ्या अर्थानं कसरत आहे ना ही मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक क्षेत्ररक्षकाची होईल. कारण की ज्या वेळेला आपण जर पाहिलं तर मैदानावरती काय घडतं तर लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. मग क्षेत्ररक्षण प्रत्येक बॉलवरती जर स्ट्राईक रोटेट झाली तर प्रत्येक बॉलवरती क्षेत्ररक्षण तुम्हाला हलवावं लागतं आणि तेच समीकरण अद्याप मैदानावरती आपल्याला बघायला मिळेल. सातत्यानं प्रत्येक क्षेत्ररक्षकाला जागा बदलावी लागते. हा चांगला फटका ऑन साईडला खेळला. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे तिथे काऊ कॉर्नरच्या दिशेला एक चांगली फील्ड. पुन्हा बॉलची फेक धाव मिळते. एक पुन्हा स्ट्राईक रोटेट झाला. राईट हँड बॅट्समन स्ट्राईक घेतला. पुन्हा क्षेत्ररक्षण हलवावं लागेल. क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचं आहे. तुमची गोलंदाजी चांगली होण्यामागचं कारण एक असं क्षेत्ररक्षण तुमचं चांगलं गरजेचं आहे. तर क्षेत्ररक्षणाची साथ असेल ना तर गोलंदाजी करणाऱ्याला सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा आनंद मिळतो. हा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. ज्या वेळेला लाईन आणि लेन भरकटताना पाहायला मिळतील. नावा इब्राहिम हा वाईट बॉल टाकला जातोय. अव्वंतर स्वरूपाचा बॉल आपण पाहतो. पुन्हा टाकावा लागेल इब्राहिमला. पण आता लाईन आणि लेंथ त्याची चेंज करावी लागेल. अवंतर स्वरूपाची धाव एक धावेनं टीमची धावसंख्या आतापर्यंत 17. हा ट्रॅकर ऑन साईडला बॉल हवेमध्ये टायमिंग प्रॉपर झाला नाहीये. फटला इथे मात्र आपण पाहिलं तर फटका फसला गेला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. फलंदाज बाद. धक्का क्रमांक अद्यापचा दुसरा आणि युसुफ मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल झिशान. झिशान आपण पाहतोय. संघाची धावसंख्या आतापर्यंतची आपण बघितली तर 17 धावा धावफळकावरती आहेत. एक चांगली खेळी मैदानावरती चालू आहे. पण खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना नाराज केला बॅटिंग करणाऱ्या टीमनं. धावा येत नाहीयेत आणि खऱ्या अर्थानं धावा बनला जात नाहीयेत. धावा बनणं गरजेचं आहे. षटकातील पुढचा बॉल असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये झिशान फेस करेल या मॅचचा दबचा पहिला बॉल. कशा पद्धतीची तो खेळी करेल. टीमला सावरण्याचं काम करेल का. इथून पुढे त्याच्या बॅटमधून धावा बघायला मिळतील का. आणि धावा येणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. शेवटचा बॉल परफेक्ट खोलवर टप्प्याचा अलॉंग द कार्पेट खेळला गेला. जमिनीला घासत पुसत बॉल स्क्वेअर लेगला. तिथे सुद्धा आपण पाहिलं तर मेल एक सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं दुसऱ्या षटकाची सांगता. पहिल्या षटकामध्ये पाहिलं आपण 10 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आला 8 धावा आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम पोहोचली आहे. 12 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफळकावरती आपण जरूर पाहतोय. अर्णव तुला काय वाटतंय काय झालंय मॅच मध्ये. चला स्पीडअप घ्या. गोलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती असेल. शेवटच्या आपण पाहिलं तर 2 षटक येणं बाकी असणार आहेत. पहिल्या सत्रातील अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे हे 12 चेंडू कशा पद्धतीचे असतील.
गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज फद पद आपण पाहतो बॉलिंग मार्कवरती आला ओव्हर क्रमांक 3 साठी त्याच्यावरती विश्वास दाखवला. चांगली कामगिरी इब्राहिमवरती ज्या वेळेला विश्वास दाखवला गेला तर विश्वासाला तो खरा ठरला. महत्त्वाची त्यांनी विकेट तिथे मिळवून दिली आणि त्याच वेळेला फक्त आणि फक्त 8च धावा खर्च केला. त्या जमातच्या बाजूनं त्याच्या टीमसाठी राहतील. षटकातील आपल्याला पाहायला मिळेल बॉल क्रमांक 1 गोलंदाजी मार्कवरती फहदचा पहिला बॉल फेस करेल. स्ट्रायकिंगला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल झीशान, ज्यानं एक चेंडू फेस केला, एक धाव टीमसाठी जोडली आहे. चला स्पीडअप घ्या विनंती करतो. गोलंदाजी करणारा संघ आपण बराचसा वेळ खर्च करता. खोलवर टप्प्याचा बॉल युमी साय विल डेफिनेटली हिट यष्टांचा वे त्रिप अचित बाद यष्ट उद्ध्वस्त इथे करण्यात आला. पहिल्याच बॉलवरती मोठी सफलता. तो बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळेल. हुजैफ खेळपट्टीवरती दाखल झालाय. झिशान मैदानावरती गेला, टीमसाठी एक धाव जोडली आणि लगेचच त्याला मैदानाच्या बाहेर पाठवलं. आता हुजैफ कशी बॅटिंग करेल? खऱ्या अर्थानं साथ देणं तुम्ही गरजेचं आहे अर्सलान या खेळाडूला, जो 6 चेंडूमध्ये 11 वरती खेळतो. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण बघितला आणि तिथपासून धावसंख्येला थांबवलं गेलंय खऱ्या अर्थानं. पुढचा बॉल, हा बॉल जी विकेट जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या बाहेर पडला गेला. पंचांचा इशारा नो बॉलचा. येणारा पुढचा बॉल बघायला मिळेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, पुढील फ्री हिट आणि तोच फ्री हिटचा बॉल घेऊन पुन्हा सज्ज होईल. त्याचं नाव फद. पहिल्या बॉलवरती त्यानं काय गोलंदाजी केली, परफेक्ट यॉर्कर बघायला मिळाला. सटीक टप्पावरचा तो चेंडू आणि तदनंतर त्या यष्ट उद्ध्वस्त. पुढचा बॉल, हा ट्रॅकर चेंडू होता. आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला पण तिथे सुद्धा फसवला गेला. शेवटच्या क्षणी लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मिळेल एकी सिंगल. या एक धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या आपण पाहतोय 20 या आकड्यावरती. धावा खूप कमी प्रमाणाच्या बनतात आजच्या दिवसामध्ये. एकही आपण पाहिलं तर तब्बल 65 किंवा 70 धावा सुद्धा बघायला मिळाल्या नाही. एका मॅच मध्ये 61 आला आणि आता मोठा फटका आलाय, ज्याची अपेक्षा खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्सलानच्या बॅटमधून षटकार. त्याच्या सह्यानं टीमची धावगती आहे ना ती पुढे सरकत असताना पोहोचेल. तब्बल आपण पाहिलं तर 26 या आकड्यावरती. 26 लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा आतापर्यंतच्या धावफळकावरती लागलात. आता बॅटमधून धावा येतात अर्सलानच्या. या धावा खूप साऱ्या पोषक राहतील. एक एक धाव ती महत्त्वाची राहील त्याच्या टीमसाठी आणि एक एक धाव महत्त्वाची आणि त्याच वेळेला समोरच्या संघासाठी हानिकारक सुद्धा तेवढीशीच राहील. षटकार आला. फद याच्यावरती हल्ला इथे चढविण्यात आला. पुढचा बॉल, हा चांगला फटका. पुन्हा 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 बिग हिट.
अनादर बिग हिट. बॉल मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या वरून एक फ्लॅट, एक दर्जेदार फटका. ज्या फटक्यावरती मिळतील तब्बल अर्धा डझन धाबा. षटकार या षटकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या आपण पाहतो पोहोचली गेली आहे तब्बल 32 या आकड्यावरती. धावा येत नव्हत्या, धावा थांबल्या गेल्या होत्या. 12 चेंडूमध्ये फक्त खऱ्या अर्थानं 18 धावा आपण बघितल्या आणि तदनंतर हे दोन षटकार या मॅचला धावसंख्येला वेगळंच रूप देताना पाहायला मिळतील. एक चांगली कामगिरी चालू आहे. बॅटिंग करत असताना अर्सलांची, तो एकटा मैदानावरती उभा आहे. एखादा फामिकॉल सारखा या खेळपट्टीला चिपकून राहिला, तळ ठोकून या खेळपट्टीवरती उभा राहिला. षटकातील पुढचा बॉल, हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर होता. ऑन साईडला मिडॉनच्या दिशेला फटका सजवला, थोडी मिस फील्ड होईल. बॉल परफेक्ट कॅरी केला असता आणि बॉलची फेक जर परफेक्ट झाली असती ना, वेगच काहीतरी समीकरण बघायला मिळालं असतं. पण तसं काही घडत नाहीये. इथे मिळेल फक्त एक सिंगल आणि एक सिंगलच्या साह्यानं बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या पोचली आहे तब्बल 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफळकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 33 आकडा म्हटलं की त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर हार्दिक पांड्या याचा जर्सी क्रमांक 33 आता स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना टीम मसाळा संघाच्या बाजूनं हा चांगला फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लीगला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक चांगल्या पद्धतीची फील्ड होईल आणि फेक होईल त्याआधी एकच धाव घेण्याचा निर्णय दोन्ही फलंदाजांनी घेतला. अद्याप षटकाची सांगता, षटक क्रमांक 30 संपुष्टामध्ये. टीमची धावसंख्या 34 या आकड्यावरती. 18 चेंडूचा खेळ संपला, 34 धावा धावफळकावरती आलं. शेवटचं आणि अंतिम षटक येणं बाकी आहे, पण त्याआधी ऐकूया डीजेचं सुमधुर संगीत शेवटच्या षटकाकडे जाण्याआधी. टीम टीम कुडकी आणि त्यांच्या विरोधामध्ये हरवीत दोन्ही संघाचे कर्णधार. आपण नाणेफेकीचे गोल करण्यासाठी मुख्य व्यासपीठाच्या समोर या. षटक क्रमांक 4 साठी आपण पाहतो स्लॉग ओव्हर साठी न्यू बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल जुएद. जुएद बॉलिंग मार्कवरती. षटक क्रमांक 4 साठीचा हा पहिला बॉल त्याचा. हाफ ट्रॅकर, मोठा फटका. उंची बरीच आहे, लांबी सुद्धा बरीच आहे. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरती षटकार. डीजे जीत. षटकातील पुढचा बॉल, हा सुद्धा लो फुलटॉस. बॉल मिडल ऑफ द बॅट. टायमिंग प्रॉपर, मनगटाचा योग्य वापर. बॉल करेल हवाई सफर. षटकार.
संघाची धावसंख्या पाहायला मिळेल तब्बल 46 या आकड्यावरती. पहिल्या 2 चेंडूमध्ये 12 धावा खर्ची घेतलात. गोलंदाजाचं नाव आहे जुएद. हा कमबॅक, हा डॉट बॉल पाहायला मिळेल, महत्वाचा डॉट बॉल. अशा पद्धतीची गोलंदाजी होणं गरजेचं. खऱ्या अर्थानं अशा पद्धतीची खेळी आणि त्याच वेळेला कमबॅक होणं गरजेचं. अन्यथा या मॅचमध्ये धावा बऱ्याचशा होतील आणि मग एक मोठं टार्गेट पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल, पुन्हा लो फुलटॉस. आता लॉंग द कार्पेट बॉल, एक चांगली फील्ड पाहायला मिळेल. अप्रतिम तिथे क्षेत्ररक्षण आपण बघितलं. बॉलला थांबविण्यात आलं आणि तदनंतर तिथे धावचा विचार केला ना तर फक्त एकच धाव खर्च करण्यात आली. एक धावेच्या सहाय्याने तब्बल आपण पाहतो 47 धावा फळकावरती बघायला मिळतील. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ हा बाकी राहिला. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक आतापर्यंतचा मार्ग असता. गोलंदाजी करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळेल नागाव बोरली. हा बॉल जो आहे ना ऑफ स्टिकच्या खूप सारा दूर राहिला. पंचांचा इशारा येईल नो बॉलचा, नो बॉल प्लस फ्री हिट. येणारा पुढचा बॉल फ्री हिटचा असणारा. षटकातील पुढचा बॉल, हा सुद्धा मोठा फटका, फ्री हिटचा बॉल मिड विकेटला. 1 बाउन्स बॉल थांबला गेला होता पण तिथून नंतर सीमा रेखेजवळ बॉल सीमा पार, धावा मिळतीलच्या. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आपण पाहतो आतापर्यंतची 53 धावा, सॉरी 52 धावा. संघाचं अर्धशतक धावफलकावरती. पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर बॉल, फटका फसला. बॅटच्या टोला चेंडू अडळल्यानंतर स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली सेकंड हँड मध्ये टिपला गेलाय. झेल शेवटच्या बॉलवरती केली आहे सफलता प्राप्त. पण आपलं काम अर्सलानं चोख बजावलं. एकट्याच्या तब्बल 12 चेंडू मध्ये 28 धावा पाहायला मिळाला. एक वादळी खेळी चांगल्या चोंडवली. 52 वरती येणारे चेंडू पाहायला मिळतील ते 24 चेंडू. 53 धावेची गरज या खेळपट्टीवरती. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये कशा पद्धतीनं या 53 धावा पार केल्या जातील हे आपल्याला जरूर पाहायचं आहे. पण त्याच वेळेला लगेच समालोचन कक्षामध्ये या करूया परिवर्तन. ऐकूया पुन्हा एकदा अलिबाग तालुक्याचा एक गोड आवाज आमचे गुरुवर्य यासिनजी मर्चंट सरांना. कुठे जाऊ नका, पात्रा बघत राहा, स्पर्धेचा आनंद घेत राहा. मी इथेच थांबतोय, पुढे ऐकूया डीजेला.
यानंतर होणारा सामना कुडकी विपक्ष हरवीत. दोन्हीही संघांचे संघनायक यांना विनंती असेल पुन्हा एकदा की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. हरवीत संघाचे संघनायक शोएब परकार इथे उपस्थित झालेले आहेत. मी कुडकी संघाचे कर्णधार यांना विनंती करतोय की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी यायचं आहे. या मधल्या वेळेमध्ये आपण टॉस करूया म्हणजे मध्ये मध्ये कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स येणार नाही. प्लीज वेलकम कुडकीचे कॅप्टन, कुडकी गावचे किंवा कुडकी संघाचे कॅप्टन यांना विनंती आहे पुन्हा एकदा माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर प्लीज लवकरात लवकर आपण टॉस करण्यासाठी या, आम्हाला सहकार्य करा. रेहानची टीम का कुडकी म्हणजे रेहान राजपूरकर यांचा संघ असेल. रेहान राजपूरकर यांच्या संघाचा कोणताही खेळाडू इथे आलेला असेल किंवा रेहान स्वतः आले असतील तर प्लीज या, लवकरात लवकर या. रेहान, येस, रेहान नक्कीच एक चांगला खेळाडू आहे आणि त्याच वेळेस वेळेचं भान त्याला नक्कीच ठाऊक आहे. त्याने लगेचच आपला कर्णधार इथे पाठवलेला आहे. या काही क्षणातच आपण टॉस करणार आहोत. तत्पूर्वी चालू असलेल्या सामन्याचा आढावा आपण घेऊया. माझे ऑनलाईन स्कोरर मला सांगत असताना निखिल यासर 11 मसला विपक्ष नागाव बोर्ली या दोन संघादरम्यान हा सामना रंगलेला आहे आणि पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं की 52 धावा 4 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये जोडल्या होत्या त्या यासर 11 मसला या संघाने आणि 53 धावांचं लक्ष्य हे नागाव बोर्ली या संघासमोर ठेवलेलं आहे. 53 धावांची गरज असेल. 4 षटकांचा हा सामना आणि निर्धारित 4 षटकांमध्ये 53 धावा जर बनवायचा असतील तर प्रत्येक षटकामध्ये आपण कमीत कमी 13 धावांच्या सरासरीने धावा जमवाव्या लागतील. 13.25 या सरासरीने धावा आपल्याला जमवाव्या लागतील आणि याचाच अर्थ स्पष्ट आहे की प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी एक मोठा फटका येणं गरजेचं असेल. सामना सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतो समालोचन पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. त्या अगोदर आपण टॉस करूया. सन्माननीय महादेव सर यांच्या शुभ हस्ते आपण यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस करणार आहोत. कुडकी विपक्ष हरवीत या दोन संघादरम्यान टॉस केला जातोय. सन्माननीय महादेव सर आमच्या समवेत आहेत. दोन्हीही संघांचे कर्णधार इथे आलेले आहेत. 4 षटकांचा सामना असेल. कंपल्सरी चेस करावं लागेल आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेल्यास आपल्याला धावा काढता येणार नाहीत. जर विकेट किपरने चेंडू टॉस केला तर मात्र आपण धाव घेऊ शकता. जे काही नियम आहेत ते प्लीज आपण समजावून घ्या कारण आपला पहिला सामना आहे या स्पर्धेचा. हरवीत या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय. धन्यवाद महादेव सर, मनपूर्वक तुमसे आभार. चलिए दोस्तों, मैच शुरू हो चुका है. पहला ओवर लेके आए हैं यूसुफ दफेदार. अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर. 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद और इसी वजह से ऑफसाइड की दिशा में 5 फील्डर, ऑन साइड की दिशा में 4 फील्डर. ओहो, ओवर पिच गेंद हाफ वॉली बनाकर उसे उड़ाया. गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर हवाई सफर करती हुई हवा के रास्ते से 6 रन के लिए. मुस्तफा ने पहली गेंद पर छक्के से स्वागत किया है गेंदबाज यूसुफ का और अपना अकाउंट ओपन किया है. पहली गेंद पर छक्का लगाकर अपने इरादे स्पष्ट किए हैं बल्लेबाज मुस्तफा ने. मुस्तफा के साथ सलामी बल्लेबाज के रूप में उजैर नॉन स्ट्राइकिंग एंड पर नजर आ रहे हैं.
पहली गेंद हालांकि वाइड करार दिया था, उसके बाद जो पहली गेंद थी मुस्तफ़ा ने मिड विकेट और स्क्वायर लेग की जानिब खेला था और 6 रन बटोरे थे। अब यहाँ पे मनोवैज्ञानिक दबाव गेंदबाज के ऊपर होगा, मगर यहाँ से फिर से एक बार कमबैक करना होगा। मुस्तफ़ा जैसे बल्लेबाज के सामने उसी के ऊपर यहाँ पे 30 गज का दायरा भी मौजूद है, यह आसान नहीं होता। आहा, इसे कहते हैं कमबैक, इसे कहते हैं वापसी और इसे कहते हैं आत्मविश्वास। आपके पास अगर कॉन्फिडेंस है तो आप किसी भी बल्लेबाज को रोक सकते हो। सही लंबाई, सही दिशा। मैं अक्सर कहता हूं कि आपके पास स्पेस कितना है, आपके पास एक्शन कितनी अच्छी है, आपका रिदम कितना अच्छा है, आपका फॉलो थ्रू कितना अच्छा है, ये चीज़ें मायने नहीं रखती, मगर आपके पास अगर सही लंबाई और सही दिशा है, बल्लेबाज को परखने की क्षमता है, तो यहाँ पे किसी भी बल्लेबाज को रोक सकते हो। यहाँ पे रोका है, पहली विकेट यहाँ पे, पहले बल्लेबाज मैदान से बाहर। मुस्तफ़ा बैक टू द पैवेलियन। एक छक्का जरूर लगाया था मुस्तफ़ा ने, मगर उसी मुस्तफ़ा को अगली ही गेंद पर मैदान के बाहर का रास्ता दिखाया है यूसुफ ने। बहुत ही बढ़िया कमबैक, शानदार वापसी और एक महत्वपूर्ण बल्लेबाज का विकेट हासिल किया है, अपने नाम किया है यूसुफ ने। मुस्तफ़ा आउट होने के बाद अब नए बल्लेबाज इब्राहिम। यासर 11 इस बीच फिर से एक बार, जी हाँ, ये देखिए बिल्कुल ताकत का इस्तेमाल नहीं था, सिर्फ कवर के ऊपर से लॉफ किया था, मगर आउटफील्ड में थोड़ी सी खराबी और इसी वजह से 4 रन जहां पे मिलने की उम्मीद थी, वहां पे बल्लेबाजों को मात्र 2 ही रन पर संतोष करना पड़ेगा। मगर क्या कमाल का स्ट्रोक था, प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, शानदार टाइमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बैट और एलिवेशन भी बहुत ही बढ़िया दिया था, खाली क्षेत्र वहां पे देख लिया था। ये है विवेक और उसी के साथ बुद्धिमानी का क्रिकेट, क्योंकि इस तरह से अगर आप शॉट खेलोगे तो गेंदबाजों के होश उड़ाओगे, क्योंकि गेंदबाजों को सोचने पर मजबूर यहाँ पे कर दोगे कि किस तरह से अब इस बल्लेबाज को रोकना है। कमाल की बल्लेबाजी। जी हाँ, इस पर दबा ऑफ स्टंप पर सफल हुए, मगर फिर से एक बार जहां पे 6 या 4 रन मिलने की उम्मीद थी, वहां पे 2 ही रन पर संतोष करना पड़ेगा इब्राहिम को। इब्राहिम ने लगातार जैसे ही मैदान में कदम रखा, पहली 2 गेंदों पर 2 बड़े स्ट्रोक, मगर थोड़े से बदनसीब रहे, क्योंकि दोनों मर्तबा उन्हें 2-2 रन पर ही संतोष करना पड़ा। इन 2 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा, 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 1 विकेट के नुकसान पर 52 रनों के जवाब में जीतने के लिए 53 रनों की ज़रूरत नागांव बोरली टीम के लिए। ये मैच जारी है, यासर 11 मसला बनाम नागांव बोरली। 4 ओवर का ये मुकाबला है, 30 गज का दायरा यहाँ पे अभी भी मौजूद। जी हाँ, अच्छी गेंद, जोरदार अपील और इसी के साथ अंपायर जी की उंगली आसमान में बुलंद, आउट करार दिया है इब्राहिम। बैक टू द पैवेलियन। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। नागांव बोरली ने पहले ओवर में 11 रन जुटा लिए हैं, मगर उन्होंने 2 विकेट भी खोए हैं। हर ओवर में तकरीबन 13.25 के औसत से यहाँ पे रन बनाने थे, मगर पहले ओवर में 30 गज का दायरा मौजूद होने के बावजूद यहाँ पे गेंदबाज ने काफ़ी अच्छी गेंदबाजी की। कौन सा बॉलर है तो?
पहले ओवर में यूसुफ ने काफ़ी प्रभावित किया है, 11 रन खर्च जरूर किए हैं, मगर ऊपरी क्रम के 2 बल्लेबाजों को चलता किया है, डगआउट का रास्ता दिखाया है। इस बीच नागांव बोरली की जानिब से नए बल्लेबाज आए हैं फहद, और गेंदबाजी के मार्ग पर फिर से एक बार यूसुफ, सीनियर यूसुफ और जूनियर यूसुफ, इस तरह से हम कह सकते हैं। यूसुफ रिफाई, और जो पहले थे यूसुफ, वो यूसुफ दफेदार। यूसुफ रिफाई अपना निजी पहला ओवर लेके आए हैं। टीम की तरफ से दूसरा ओवर, बाएं हाथ के बल्लेबाज उनके सामने होंगे। उजैर, नॉन स्ट्राइकिंग एंड पर फहद। ये मैच बहुत ही मज़ेदार होगा, ये मैच अंतिम क्षणों तक चला जाएगा, इसमें कोई शक नहीं है, कोई दो राय नहीं, क्योंकि पहले ओवर में भले 11 रन आए हैं, मगर बल्लेबाजों के लिए पैराडाइज विकेट, हवा का फ्लो बाएं हाथ के बल्लेबाज को लिए। जी हाँ, यहाँ पे एडवांटेज, और इस बीच गेंद बल्ले के तकरीबन स्टिकर पर लगी थी और डीप मिड विकेट में फील्डर तैनात थे, और इसी वजह से एक ही रन पर यहाँ पे संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाजों को। 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 2 विकेटों के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पथ पर, फील्ड पूरी तरीके से फैलाई जा चुकी है। शॉर्ट पॉइंट, बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट कवर और डीप कवर में भी एक फील्डर तैनात है। उसी के साथ ऑन साइड की दिशा में हम देख सकते हैं शॉर्ट स्क्वायर लेग, डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, काउ कॉर्नर और एक लॉन्ग ऑन। 5 फील्डर ऑन साइड की दिशा में और 4 फील्डर ऑफ साइड की दिशा में। तीस गज के दायरे के अंदर 4 फील्डर यहाँ पे तैनात करने की कोशिश। देखिए बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट पॉइंट और उसी के साथ एक शॉर्ट कवर, तीनों खिलाड़ी नजदीक। जी हाँ, हवा में खेलने पर मजबूर कर दिया है, मगर नो मैंस लैंड में गेंद, 2 खिलाड़ियों के बीच में गेंद ने टप्पा खाया, और इसी वजह से बल्लेबाजों को 2 रन लेने का यहाँ पे मौका मिलता हुआ। इस 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 14 रन, 2 विकेटों के नुकसान पर। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज दाएं हाथ के बल्लेबाज फहद, जिन्होंने अपना खाता खोला है इन 2 रनों के साथ। पहली गेंद का उन्होंने सामना किया था। राइट आर्म राउंड विकेट यूसुफ। जी हाँ, वाइड यॉर्कर करने का प्रयास, बहुत ही अच्छा अंदाज और अच्छी सोच यहाँ पे नजर आई, मगर दोस्तों हम सारे समझते ज़रूर है, मगर उसे एग्जीक्यूट करना उतना ही मुश्किल होता है। हमें कहना बहुत ही आसान, हमें हंसना बहुत ही आसान, मगर मैदान पर जाकर इस तरह की गेंदबाजी करना सटीक लाइन एंड लेन से और ठिकाने पे गेंद करना इतना आसान नहीं होता। यहाँ पे गेंदबाज यूसुफ की तारीफ बनती है। यूसुफ ने अब तक 3 गेंदों में मात्र 4 रन खर्च किए हैं। अभी भी 3 गेंदें इस ओवर की आना बाकी है, मगर बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से महरूम किया है। बड़े स्ट्रोक से अगर यहाँ पे रोकेंगे तो ये मैच धीरे धीरे गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में झुकेगा, मगर एक भी अगर बड़ा स्ट्रोक आता है तो फिर से एक बार बल्लेबाजी करने वाली टीम वापसी करेगी, मगर यहाँ पे ऐसा नहीं होता हुआ गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और विकेट कीपर के हाथों में एक आसान सा कैच। मिड विकेट की दिशा में खेलना चाहते थे उजैर, और इसी वजह से यहाँ पे आउट होकर मैदान छोड़ना पड़ेगा। एक बाएं हाथ के बल्लेबाज मैदान से बाहर जाने के बाद, अर्थात उजैर आउट होने के बाद, नए बल्लेबाज यूनुस उल्डे, वो भी बाएं हाथ के बल्लेबाज है। अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं, यहां से मैच का रुख बदल सकते हैं, मैच में तब्दीली ला सकते हैं, मगर आज यूनुस को अच्छी बल्लेबाजी करनी होगी। बहुत बड़ी जिम्मेदारी है, उनकी टीम संकट में आ चुकी है।
जी हाँ, गेंदबाज यूसुफ की फिर से एक बार अच्छी गेंद, मगर खराब फील्डिंग। उसका नतीजा ये हुआ कि गेंद देखते देखते सीमा रेखा के बाहर, वहां के खिलाड़ी को चकाती हुई 4 रन के लिए। पहली गेंद पर चौके से स्वागत किया है और अपना अकाउंट ओपन किया है। रनों की संख्या 19 रन 3 विकेटों के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर, फिर से एक बार यूनुस के लिए। ये लीजिए, मैंने कहा था कि यूनुस उल्टे मैच का रंग बदल सकते हैं। जी हां, अब यहां पे फिर से एक बार, ओहो हो, ये क्या हो रहा है? अब यहां पे रन आउट है या 6 रन है, ये तो अंपायर जी ही बता सकते हैं, हम कुछ भी नहीं कहेंगे। बहुत मुश्किल है अब ये फैसला करना, क्योंकि क्रूशल मोमेंट यूनुस ने हवा में खेला था। जी हां, तीसरे अंपायर जी ने यहां पे डिसाइड किया है ये 6 रन, जान बची लाखों पाए। यूनुस ओल्डे के बल्ले से आता हुआ ये करारा छक्का, 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, यानी आधा सफर यहां से तय हो चुका है। अभी भी आधा सफर बाकी। एक छक्का लग चुका है यूनुस को, अब 2-3 छक्के लगाने बाकी। मैंने कहा था अभी अभी निखिल, यूनुस बाएं हाथ के बल्लेबाज है, हवा का फ्लो उनकी तरफ यहां पे झुका हुआ, बहता हुआ, एडवांटेज है उन्हें और अच्छे बल्लेबाज भी है, और आज उनको अच्छा मौका है अपने आप को सिद्ध करने का। अगर यहाँ पे अपने आप को सिद्ध करते हैं तो लोग उन्हें प्रसिद्ध करेंगे, और यूनुस ने अच्छी बल्लेबाजी इसके पहले की है, और इस मैच में भी उम्मीद की किरण उन्होंने जगाई है। जैसे मैंने कहा कि कम से कम एक छक्का अगर आता है तो मनोबल, हौसले यहाँ पे बढ़ेंगे बल्लेबाजी करने वाली टीम के। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है, 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, और अब जीतने के लिए बचे हुए 2 ओवर में 28 रनों की जरूरत। 28 रन टू विन इन 12 डिलीवरीज, 14 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। और इस बीच नए गेंदबाज को यहाँ पे दावत दी है, जीशान दफेदार। जीशान की अब शान देखनी है, किस शान से गेंदबाजी करते हैं। हालांकि बहुत ही क्रूशल ओवर, बहुत ही मज़ेदार ये मैच चलता हुआ, क्योंकि इस ओवर में अगर जीशान ने अच्छी गेंदबाजी की तो ये मैच गेंदबाजी करने वाले टीम के पक्ष में। अगर यहाँ पे बल्लेबाज 2-3 बड़े स्ट्रोक लगाने में कामयाब होते हैं तो ये मैच बल्लेबाजों के पक्ष में। मैच झूले की तरह झूलता हुआ, सी सौ की तरह, कभी यहाँ कभी वहां। कौन जीतेगा कौन हारेगा यहां से अब बताना, इस वक्त बताना मुश्किल ही नहीं, नामुमकिन। जीशान की पहली गेंद, राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, सीधे बल्ले से बहुत ही बढ़िया स्ट्रोक, बॉलर के सर के ऊपर से, मगर लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात। 1 रन के अलावा कुछ भी नहीं मिलेगा। एक रन से इस मैच के ऊपर असर नहीं पड़ेगा, मगर 1 रन से यूनुस ओल्डे को स्ट्राइक एंड पर मौका मिलेगा। और यूनुस बाएं हाथ के बल्लेबाज है। बाएं हाथ का बल्लेबाज राइट हैंडेड बल्लेबाज के लिए या बाएं हाथ के गेंदबाज के लिए भी बहुत ही सरदर्द साबित होता है, क्योंकि बार बार अपने लाइन एंड लेन में बदलाव करना पड़ता है, और उसी के साथ टप्पे में भी बदलाव करना पड़ता है, अपनी स्पिन में, अपने कट में, अपने स्विंग में भी बदलाव करना पड़ता है। और इसी कोशिश में बहुत मरतबा, ज़्यादातर हमने देखा है कि गेंदबाज भटकते हैं, और बाएं हाथ के बल्लेबाज उसका पूरा फायदा उठाते हैं। ये लीजिए, उठाया फायदा, मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया है। डीप मिड विकेट की दिशा में पकड़े गए यूनुस, बैक टू द पैवेलियन। आपला जो काही निर्णय आहे तो कळवायचा आहे, बराच वेळ गेलाय, अपडेट्स द्यायच्या आहेत। .
यूनुस आउट होने के बाद नए बल्लेबाज शाहिद स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाजी करने के लिए तैयार होते हुए, मगर डीप मिड विकेट के फील्डर की मैं तारीफ करना चाहूँगा। क्या कमाल का वो कैच था, क्योंकि 2 नारियल के दरख्त उनके सामने थे और वहाँ से उस गेंद को साइड करना, उसे जज करना और उसे कैच में तब्दील करना, ये सारी चीज़ें हमें देखने को मिली। दोस्तों यहाँ से बहुत आसान लगता है, देखिए आप एक मरतबा मैदान में उतर के। जी हाँ, इस मरतबा स्लो बाउंसर करने का प्रयास, मगर लेग स्टंप के बाहर भटकते हुए गेंदबाज जीशान, और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया है। एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। 27 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हमारे कैमरामैन देखिए गौरव बोरकर, अलग अलग भूमिका में गौरव बोरकर। आहा, जीशान की क्या शान। ओहो, ये आउट करार दिया है, शायद रन आउट किया है, कॉट आउट। हाँ ठीक है, यहां से तो बिल्कुल समझ नहीं आया, मगर शाहिद को लौटना पड़ेगा और एक बल्लेबाज मैदान से बाहर जाएंगे और ये लगता हुआ 5वां झटका नागांव बोरली को। उसके बाद विकेट, उसके बाद वाइड, फिर से एक बार विकेट। जीशान ने 3 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए हैं और 2 बल्लेबाजों को चलता किया है। जैसे मैंने कहा था निखिल कि इस ओवर में ही पता चलेगा कि यह मैच कहां जा रहा है। देखिए इस मैच में, इस ओवर में कमाल कर दिया है अब तक तो जीशान ने, और इस मैच को अपनी तरफ झुकाया है, मगर यहां से भी इस मैच को आसानी के साथ जीता जा सकता है। शोएब परकार, आपसे फिर से एक बार अजीजाना गुजारिश। जी हाँ, गेंदबाजी ओके, थैंक यू शोएब। 3 गेंदें बची है, 3 गेंदें बची है। ये देखिए चौथी गेंद पर उड़ाया है डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। पहली ही गेंद पर अपना अकाउंट ओपन किया इस सिक्सर से, और मैच में अभी भी जान बची है, मैं अभी भी जीवित हूं, ये बताने की कोशिश बल्लेबाज की। $33 रन ऑन स्कोर कार्ड, 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब यहां से कुछ भी हो सकता है। जिस बड़े स्ट्रोक का बेसब्री से इंतजार था, वो बड़ा स्ट्रोक यहां पे आ चुका है। दो गेंदे अभी विशेष। आहा, ये देखिए फिर से एक बार क्लास यहां पे बताया है इस बल्लेबाज ने, और देखते देखते गेंद सीमा रेखा के पार। मिलेंगे फिर से एक बार यहां पे रन 4। क्या यहां पे बल्लेबाजों का होगा बेड़ा पार? बहुत ही बढ़िया स्ट्रोक, चौका। सात गेंदे और 16 रनों की जरूरत। अब यहां से कुछ भी हो सकता है। मैच अब फिर से एक बार 50-50 नजर आ रही है। दोनों भी टीमों को जीतने के उतने ही मौके हैं। 2 मिनट पहले ऐसा लग रहा था कि गेंदबाजी करने वाली टीम जीतेगी, मगर इस बल्लेबाज ने, सुहेल ने पलड़ा भारी कर दिया है। 2 ही गेंदों में एक चौका एक छक्का आया, 10 रन आए।
हाँ, फिर से एक बार जोरदार प्रहार करने का प्रयास किया था, मगर स्टंप टू स्टंप अटैक और गुडलैंड स्पॉट में टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी उछलती हुई नजर आई। बल्लेबाज पूरी तरीके से चक गए और अब यहाँ पे अंतिम ओवर प्रगति पर होगा, यानी 6 गेंदें बची है और जीतने के लिए 16 रनों की जरूरत। 16 टू विन इन 6 डिलीवरीज। मजेदार मैच, शानदार मैच, जबरदस्त मुकाबला, क्योंकि ये मैदान बल्लेबाजों के लिए पैराडाइज है। विकेट यहाँ पे बल्लेबाजों के लिए सहायता करने वाली है और पश्चिम से पूरब तक हम देख रहे हैं कि हवा बह रही है, हवा का फ्लो है और इसी वजह से बल्लेबाज जैसे ही स्ट्रोक खेलते हैं तो हवा के साथ साथ और घटा के संग संग गेंद सीमा रेखा के पार चली जाती है। इन 6 गेंदों में अगर 2 बड़े स्ट्रोक आते हैं तो ये मैच बल्लेबाजों का, और इन 6 गेंदों में अगर 2-3 बिंदी गेंदें आती है और विकेट आते हैं तो ये मैच गेंदबाजी करने वाली टीम का। कुछ मैसेज लेके मुस्तफा मैदान पर गए थे, अपने बल्लेबाजों को, अपने संग सहकारियों को कुछ समझाइश की उन्होंने कि इस मैच को हम जीत सकते हैं। इस मैच को जीतने के लिए क्या करना होगा, आपको किस तरह से खेलना होगा, इनसाइड आउट खेले, आगे आकर खेले या घुस कर खेले, इसका कुछ कान मंत्र जरूर दिया है। इस बीच सावंत अवसालकर भी मैदान पर तशरीफ ला चुके हैं। सावंत अवसालकर ने इस प्रतियोगिता के लिए बहुत मेहनत की है और एक पत्रकार की भूमिका में हमेशा वो समाज के लिए लिखते रहते हैं, अन्याय के लिए वाचा फोड़ने की काम हमेशा करते हैं सावंत अवसालकर। और इसी के साथ साथ नीलेश भाटकर वो भी यहाँ पे मौजूद है, सावंत अवसालकर के पीए। चलिए, 6 गेंदे 16 रन और 18 नंबर की जर्सी परिधान किए हुए गेंदबाज मुदस्सिर के हाथों में गेंद है, उनकी मैच की बागडोर है। फुल टॉस गेंद थी मगर उसका फायदा नहीं उठा पाए, शॉर्ट स्क्वायर लेग में बहुत ही बढ़िया फील्डिंग, मगर तेजी के साथ यहाँ पे रन चुरा लिया। बिजली की रफ्तार यहाँ पे नजर आई, हिरणों की तरह दौड़ लगाई और जैसे वैसे स्ट्राइकिंग एंड पर पहुंच गए बल्लेबाज सुहेल। अब 5 गेंदें बची है, 15 रनों की जरूरत। सुहेल के ऊपर सारों की निगाह है और सारों का विश्वास, उम्मीद की किरण सुहेल, क्योंकि उनके बल्ले से इसके पहले एक छक्का आया था, उनकी वजह से इस मैच में वापसी दिलाई है वही सुहेल। 5 गेंदे 15 रन। जी हाँ, जाने दिया आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद, जो यहां से लाइन दिखाई दे रही है उस लाइन को क्रॉस किया था गेंद ने और इसी वजह से अंपायर जी ने अपने हाथों को समांतर फैलाया है। 5 गेंदों में अब 14 रनों की जरूरत। सुफियान भाई की जानिब से मुदस्सर के लिए हर विकेट के लिए 100 रुपए का इनाम यहां पे आ चुका है, बहुत बहुत धन्यवाद। जी हां, सुहेल ने उड़ाया है 2 खिलाड़ियों के बीच में गैप और गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर। वाह क्या बात है, सुहेल ने इस मैच में जान फूंकी है। सही वक्त पर यह छक्का आया है, क्योंकि रनों की संख्या 45 रन 5 विकेटों के नुकसान पर अब जीतने के लिए 4 गेंदों में मात्र 8 रनों की जरूरत। एक बड़ा स्ट्रोक यहां पे आ चुका है, एक बड़ा स्ट्रोक जरूरी है बल्लेबाजों के लिए और गेंदबाज के ऊपर भी उतनी बड़ी जिम्मेदारी है। मुदस्सिर क्या यहां पे विकेट चटकाएंगे? विकेट चटकाते हैं तो मैच उनका और छक्का लगाते हैं तो मैच उनका। ओहो, चटकाया, विकेट चटकाया यहां पे एन मौके पर, सुहेल को तगड़ा झटका दिया है। सुहेल बैक टू द पैवेलियन। सुहेल ने इस मैच में वापसी दिलाई थी, वही सुहेल मैदान से बाहर जाते हुए। अब नए बल्लेबाज को यहां पे बड़े स्ट्रोक लगाना, आते ही बड़े स्ट्रोक में तब्दील करना इतना आसान नहीं होगा के पास।
सुहेल आउट होने के बाद अब नए बल्लेबाज आए हैं फैसल। नागांव बोरली इस टीम की जानिब से बहुत ही क्रूशल मोमेंट पर वो बल्लेबाजी करने के लिए आए हैं, मगर यहाँ पे हीरो बनने का मौका है फैसल के पास, क्योंकि 3 गेंदें अभी भी शेष और 8 रनों की ज़रूरत। 3 गेंदों में अगर एक बड़ा स्ट्रोक लगाते हैं फैसल तो ये मैच जीता जा सकता है, मगर ऐन मौके पर मुदस्सिर ने भी विकेट चटकाया है। जी हाँ, मुदस्सिर की बहुत ही बढ़िया गेंद जड़ में डाल दिया था, उसे सीधे बल्ले से खेला था। 1 रन तो मुकम्मल कर लिया, मगर थोड़ा सा आउट थ्रो। 2 रन तो मुकम्मल कर लिए हैं। तीसरा रन का यहाँ पे मौका बन रहा है, मगर तीसरा रन लेना नहीं चाहते हैं। बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। मैच अभी भी झुलसता हुआ सी-सॉ की तरह फिर से एक बार कभी यहाँ कभी वहां। 47 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब जीतने के लिए 2 गेंदों में 6 रनों की जरूरत। 2 गेंदें और 6 रन। दो गेंदें बची है। ओहो, ये लीजिए कड़क शानदार लाजवाब स्ट्रोक मिड विकेट सीमा रेखा के बाहर। फैसल मां का, बाप का, दादा का, भाई का, सबका बदला लेगा रे तेरा फैसल। शानदार स्ट्रोक फैसल ने एक ही घाव में 2 टुकड़े कर दिए, मैच को जिता दिया है। जरा जोरदार तालियां होनी चाहिए फैसल के लिए। वाह, क्या कमाल की पारी। डीजे त्याचप्रमाणे साजेश भाटकर यांची इच्छा आहे, दोन्हीही पंचांना विनंती आहे की आपण कंटिन्युअस पंचांच्या भूमिकेमध्ये कार्यरत राहायचं आहे। आणि याच दरम्यान पुन्हा एकदा मी विनंती करतोय, तर मित्रांनो या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं जे दिलदार आणि दानशूर व्यक्ती आहेत, ज्यांनी सरळ हस्ते आम्हाला मदत केलेली आहे,